गुड मॉर्निंग भावांनो. तर आज आहे आपल्या ट्रिपचा 9वा दिवस. आम्हाला काल रात्री पँगॉलला थांबायला लागलं कारण ऊन एवढं कडक पडलं ना, ग्लेशियरचं पाणी पूर्ण तिकडे रस्ते ना सगळ्या रस्ते वाढव येते. त्यामुळे बाईक आपली घेऊन जातात एकदम रिस्की होते. तेव्हा आपल्याला काल इथं थांबायला लागलेलं. आता इथून जाऊया आपण पुढे. आता बॅग बांधायचं चालू आमचं. कोल्ड स्टार्ट लावल्या गाडी बघा. इथं आम्ही स्टे केला होता काल रात्री. आता जाऊया पुढे. आवडलं बॅग बांधतो आता आम्ही आणि पँगॉंगला जाऊया आता. सकाळी आमच्या पाठीवर आम्हाला 2 भाऊ भेटले. आमच्या पाठीवर दोघं रायराच्या दोघं कालपासून आमच्या सोबत आहे. आमची ओळख झाली. आम्हाला कंपनीला आमच्या सोबत आहे कालपासून. चांगले आपण बघतो चांगलं सगळे पण त्याची वेळ नाही बोलायला. त्यांना माहिती आहे कसं व्यवहार करायचं लोकांच्या घरी. मस्त लोक आहेत. थोडा ब्रेक घेतला पाहिजे. पँगॉंगचा दुसरा रस्ता होता ना, तो परत आपण चालले. आता आम्ही तिसऱ्या मार्गे चाललोय. कुठल्या मार्गे रे? वारीला ना, शक्ती कुठलं गावात काय माहिती नाही. लोकेशन आहे शक्ती, त्या मार्गे चालू का. हे बघा ग्लेशियर तुम्हाला दिसतात. ग्लेशियर पूर्ण पाणी वितळून असं रस्ता येत आहे बघा. इथं असं कमी आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात होतं ना की आम्हाला रस्ता पुन्हा बदलायला लागला. पूर्ण बर्फ आहे वरती बघा. बर्फ आहे सगळीला. त्यामुळे आता पुन्हा रस्ता बदलला आहे. आणि असं समजू नका ऊन आहे पाठ्यावर सूर्य याचा अर्थ थंडी नाही. खूप थंडी आहे. इतकी थंडी सर्दी व्हायची झाली मला. आम्ही पोचलो आता चांगला चांगला 5 उंच आहे. समुद्र सपाट्यापासून उंची बघा इथे 17,688 फीट. आणि आपला इंडियन फ्लॅग हा चांगला असा आहे. आणि पँगॉंग जायला मला 1.5-2 तास लागले वाटते. इतर बघा इथं कसं आहे पूर्ण. तुम्हाला दाखवून आता आम्ही लडाखमध्ये चायनाच्या सीमेच्या किती जवळ दाखवतो का. ही लाईन दिसते ना, ही लाईन ही चायनाची सीमा आहे इथं. आणि इथं आम्ही चायनाच्या सीमेच्या एकदम जवळ आपण आत्ता लडाखमध्ये ना. आपला सातारा इथं आहे. इथं आपला सातारा आहे. पँगॉंग लेक बघा कसं झालंय. पँगॉंग लेकच्या जवळ किती किलोमीटर येतं पँगॉंग लेक? इथनं पँगॉंग लेक 30 किलोमीटर आहे. पँगॉंग लेक 30 किलोमीटर आहे. पण आपल्याला जायचं आहे मिराकला. मिराक इथनं 70 किलोमीटर आहे. मिराक 70 किलोमीटर आहे. पण इथं मोसम असं झालं आहे. अचानक मोसम बिघडला लडाखमध्ये. सकाळपासून आम्ही 3-4 फिरतोय ना, रोज ऊन पडतंय ना. अचानक बघा तिकडे बघा, तिकडे बर्फाचे डोंगर आहेत तिकडे पण. अचानक लडाखचा मोसम बिघडला. पँगॉंग लेक आलोय. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे इथून चायनाची बाउंड्री एकदम जवळ आहे. जवळपास चायनाने पोचले. किती असतं चायना बाउंड्री? स्क्रीनशॉट ह्याच्यावरती एकदम चायनाच्या बाउंड्रीच्या जवळ आहे एकदम. बघून लडाखमध्ये बघा आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारलेली इथं. एवढं भारी वाटलं ना बघितलं तर. असं डोळ्यात पाणी आले सर. काय सांगू शकत नाही मला, काय बोलू शकत नाही. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावना पण पँगॉंग शेजारी आलं बघा इथं. हा टेंट आज आपण लास्ट टेंटमध्ये हा पँगॉंग लेक आहे. लडाखचा पँगॉंग लेक त्याच्यासमोर स्टे करतोय. आता मला पुढे पण दाखवतो 3 इडियट्सचं शूटिंग झालं होतं ना, तो पॉईंट तिथं समोर आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. अंकलला विचार, अंकल को पूछते अंकल जी उधर 3 इडियट्स का शूटिंग हुआ था ना, इधर ही हुआ था ना, वो दिखाते उनको.
तुम्हाला बघून पेंगोंगली करतो मला याक दाखवतो या बघा केस किती त्याच्यावरती अंगावरती बघा कसं दिसतंय. लुडो करतोय आम्ही इथं टेंटमध्ये घेतला आम्ही. टेंट बघा आमचा लुडो खेळतोय. चलो तर आहे आपल्या ट्रिपचा आज 11वा दिवस. आम्ही या टेंटवरती आज स्टे केला होता. म्हटलं थोडा वेगळा एक्सपिरियन्स घ्यावा. मस्त वाटला टेंट. आणि पुढे आहे आपला पँगॉन्ग लेक. आता बघूया कुठं कुठे फिरायला काय काय येते. आज जरा पावसानं घाण केली होती. आज जरा आहे मोसम एकदम खुला खुला. बघूया आज काय काय फिरायला येते. पुढे बघा बाहेर लोक आपला भारताचा झेंडा काय तर प्रोग्राम चालू आहे. आणि आपण आता जवळपास चायनाच्या सीमेवर पोचलो आहे. इथून चीनची सीमा एकदम जवळ आहे. त्यामध्ये 15 ते 20 किलोमीटर असेल फक्त. तिथं पोचलो आपण चायना सीमा. इथं आपला इंडियन फ्लॅग आहे. चला जाऊया खाली थोडी व्हिडिओ वगैरे फोटो काढूया मस्तपैकी. अरे अरे बहुत थंड आहे. चलना भी नाही यार आहे. मेरकमध्ये आत्ता आलो आहे. मेरकमध्ये तर थोडे फोटोशूट करूया. तिथून म्हणलं बाबा चायना सीम एकदम जवळ आहे. चायना सीमेजवळ आला आपण. मेरकमध्ये आम्ही आलो तरी आता निघायचं म्हणतोय मस्त व्ह्यू दाखवतो मला कसा बघा. व्ह्यू बघा फक्त किती मस्त दिसतंय. पूर्ण ब्लू. ऊन पडले पण ऊन पडल्याचाच असं आहे थंडी नाही. असं आता आखून बसले मागे खूप थंडी आहे. चायनाच्या जवळपास जवळच आहे आपण आता. हो ना. आम्ही तर नाश्ता करत थांबलोय बघा इथं. आता आम्ही निघालोय लेह टू मनाली. प्रायव्हेट कार केली आम्ही. हा पाणी बघा ग्लेशियरचं खाली. उठायला